नमस्कार, मी सविता's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बनवणार आहोत। कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या देऊन छान मऊ, मोकळा, सुटसुटीत आणि रसरशीत हा भात बनवून तयार होतो। अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो। चला तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवला जाणारा नारळी भात कसा बनवायचा ते पाहूया। तर इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे मग भात पण छान मोकळा आणि सुटसुटीत बनवून तयार होतो आणि तांदळाला पण छान सुगंध असला पाहिजे, म्हणजे मग भाताला पण छान सुगंध येतो आणि चवीला पण भात खूप छान लागतो। तुम्ही या भातासाठी बासमती, इंद्रायणी किंवा मग आंबेमोहर असा तांदूळ वापरू शकता, पण तांदूळ जुनाच वापरा, किंवा नसेलच तर घरातील तुम्ही तुमचा नेहमीचे तांदूळ वापरलेत तरी चालेल, पण तांदूळ मात्र जुनाच घ्या। आता या तांदळाला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते। तर पहा, इथे मी 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता या तांदळामध्ये थोडंसं पाणी टाकून हे तांदूळ आपण 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवून देऊया। आता कुकर हलकासा गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तूप टाकूया। तूप हलकासा गरम झालं की त्यामध्ये 2 लवंग, 2 वेलदोडे आणि 1 दालचिनीचा तुकडा हे तुपामध्ये टाकूया। तर हे वेलदोडे मी असे फोडून घेतलेले आहेत। आता हे आपण तुपामध्ये टाकूया आणि हे मंद आचेवर परतून घेऊया। या साहित्यांमुळे भाताला खूप छान सुगंध येतो। आता काही सेकंद हे परतून झाल्यानंतर यामध्ये इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। यामध्ये काजू, बदाम आणि मनुके आहेत। आता हे या तुपामध्ये टाकूया। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल। आता मंद आचेवर हे ड्रायफ्रुट्स सुद्धा परतून घेऊया। हे ड्रायफ्रुट्स भातामध्ये अगदी ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालेल, पण हे ड्रायफ्रुट्स तुपात तळले ना की ते छान कुरकुरीत होतात आणि भात खाताना भात चवीला छान लागतो। शिवाय या ड्रायफ्रुट्समुळे भात दिसायला पण सुंदर दिसतो आणि पौष्टिक पण बनवून तयार होतो। आता 1 मिनिट हे परतून घेऊया। तर पहा, हे ड्रायफ्रुट्स मी 1 मिनिट तुपामध्ये परतून घेतले आहेत। आता यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं यामध्ये टाकूया। परतून घेऊया। गॅसची फ्लेम मंदच ठेवा। खोबरं परतत असताना यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी किसलेला गूळ यामध्ये घालूया। त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया, कारण जरी गोडाचा पदार्थ असला ना तरी त्यामध्ये थोडंसं का होईना मीठ टाकायचंच, त्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम इथे मध्यम ठेवली तरीही चालेल। गूळ इथे आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। तर पहा, गूळ इथे आपला पूर्णपणे विरघळलेला आहे। गूळ असा किसून घेतला ना म्हणजे मग तो लवकर मेल्ट होतो। आता यामध्ये
अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया आणि थोडीशी जायफळ पण किसून टाकूया। कारण गुळाचा पदार्थ आहे आणि गुळाच्या प्रत्येक पदार्थामध्ये जर का थोडीशी जायफळ किसून घातलीत ना तर त्या पदार्थाला चव पण छान येते आणि सुगंध पण छान येतो। आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये हा भिजवून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकूया। तर यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। तर पहा, हा तांदूळ मी गुळाच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी पाणी यामध्ये टाकूया। तर हे साधंच पाणी आहे। तर ही 1 वाटी आणि ही अर्धी वाटी। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर या भाताला एक उकळी काढून घेऊया। तर पहा, पाण्याला उकळी आलेली आहे। आता कुकरला झाकण लावूया आणि मध्यम आचेवर या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। तर पहा, कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत। आता गॅस बंद करूया आणि कुकरमधली वाफ गेली की मग आपण याचं झाकण काढूया। आणि आता कुकरची पूर्ण वाफ गेली आहे। आता या कुकरचं आपण झाकण काढूया। तर पहा, इथे आपला भात मस्तपैकी बनून तयार झाला आहे। खूप छान सुगंध येतोय भाताचा। हे पहा, भाताचा प्रत्येक शीत छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। छान मऊ शिजलेला आहे भात। मस्त छान मोकळा, सुटसुटीत आणि छान रसरशीत इथे आपला नारळी भात बनवून तयार झाला आहे। आता हा भात एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे आपला नारळी भात बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता, छान मऊ, मोकळा, सुटसुटीत आणि रसरशीत इथे आपला भात बनवून तयार झाला आहे। घरभर भाताचा छान सुगंध पसरलेला आहे। बनवायला पण हा नारळी भात एकदम साधा आणि सोपा आहे। अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नारळी भात नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।